माझा कंठ खरोखर तुम्हाला सांगतो आनंदाने दाटून आलेला आहे। असंख्य वर्ल्ड कपचे फायनलचे सामने, भारतीय संघाने उपांत्य सामने, अंतिम सामने हे खेळताना मी पाहिलेलं आहे। अंतिम टप्प्यावरती भारतीय संघाला अडखळताना पाहिलेलं आहे, ते दुःख पचवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर 17 वर्षांनी T20 वर्ल्ड कपचं विजेतेपद, 13 वर्षांनी ICC टूर्नामेंटचं विश्वविजेतेपद हे भारतीय संघाला मिळालेलं आहे। आणि जी आग लागलेली होती त्याच्यावरती बार्बाडोसची हवा माझ्यावरती पावसाचा वर्षाव करते। मित्रांनो, मैत्रिणींनो, कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। आत्ता मी पावसातनं कुठेही जाणार नाही आहे, कारण जी आग लागलेली होती ती विजेतेपदानं संपलेली आहे। आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा है, हे गाईडमधलं गाणं मला आठवतं आहे। त्याचं कारण असं आहे, हा सामना भारतापासून लांब गेलेला होता। दक्षिण आफ्रिकन संघ सुसाट पळत सुटलेला होता विजेतेपदाकडे। एकाच गोष्टीने दडपण वाढणार होतं आणि ते म्हणजे फलंदाजाला बाद केलं तर, आणि तीच गोष्ट भारतीय गोलंदाजांनी करून दाखवली। धावपळ करून मी परत एकदा सावलीत आलेलो आहे। बाहेर आवाज अजूनही येतोय, कारण स्टेडियमच्या बाहेर सुद्धा प्रचंड गोंगाट आहे आणि त्याचबरोबर बाहेरच्या अनाउन्समेंट ज्या आहेत त्या सुद्धा आपल्याला ऐकू येत आहेत। परंतु तरी माझ्या भावना मला तुमच्यापर्यंत कशाही करून पोचवायच्या आहेत। त्याचं कारण असं आहे की हा उपास जो होता हा तुम्हाला मला नाही, हा उपास अक्षरशः सगळ्यांना लागून राहिलेला होता। भारतीय संघाची सुरुवात जबरदस्त झालेली होती। नाणेफेक जिंकून रोहित शर्मानी प्रथम बॅटिंग करायचा निर्णय धाडसाने घेतलेला होता आणि त्याच्या मागे एकच कारण होतं, हे विकेट चांगलं होतं। सुरुवात जबरदस्त झाली, कारण विराट कोहलीने पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार मारले, केशव महाराजला बॉलिंगला आणलं, रोहितने 2 चौकार मारले। पण तिथेच क्रिकेट तुम्हाला गुगली टाकतं। पहिल्यांदा रोहित शर्मा बाद झाला, पाठोपाठ ऋषभ पंत बाद झाला, सूर्यकुमार यादव लवकर बाद झाला आणि मग दडपण भारतीय संघावरचं वाढलं, नाकारून चालणार नाही। अशा वेळेला संपूर्ण स्पर्धेमध्ये अपयशी ठरलेला विराट कोहली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये आपलं अप्रतिम योगदान देणारा अक्षर पटेल असे एकत्र आले आणि त्यांनी भागीदारी रचली। अक्षर पटेल गुणवान खेळाडू, आज त्यांनी केलेली खेळी फार लक्षणीय होती। त्याच्या धावांमुळेच भारतीय संघाच्या डावाला आकार आला। विराट कोहलीने विकेटवरती उभं राहून आपली भूमिका पद्धतशीरपणे निभावली। विराट कोहलीच्या 76 धावांचं मोल खूप आहे। तळात परत एकदा शिवम दुबेने धमाकेदार बॅटिंग केली। भारतीय संघाने 170 धावांचा टप्पा ओलांडला। याचा अर्थ एक बऱ्यापैकी चांगलं आव्हान भारतीय संघाने उभं करून दाखवलेलं होतं। जसं भारतीय संघाची सुरुवात खराब झाली, दक्षिण आफ्रिकन संघाची सुद्धा सुरुवात खराब झाली, कारण त्यांचा सुद्धा ओपनिंग बॅट्समन बुमराच्या अप्रतिम आउटस्विंगवरती बोल्ड झाला आणि नंतर मार्करमला अर्शदीप सिंगने बाद केलं आणि त्याच्यानंतर भागीदारी झाली। जशी आपली भागीदारी झाली तशी त्यांची झाली। क्विंटन डुकॉक अत्यंत खडूस, चांगल्या अर्थाने म्हणतोय, अप्रतिम खेळाडू आणि त्यांनी अप्रतिम बॅटिंग केली, त्याला स्टब्सनी साथ दिली, भारतीय संघ अडचणीत आला आणि त्यावेळेला स्टब्सनी तरुण खेळाडू आत्ता जी घाई करतायत ती तशीच घाई केली। अनावश्यक मोठा फटका मारायचा प्रयत्न केला जो त्याच्या अंगलटी आला, अक्षरनी त्याची विकेट काढली। परंतु खरी नाट्यमय कलाटणी 2 टप्प्यावरती 3 टप्प्यावरती आली। पहिली गोष्ट म्हणजे क्विंटन डिकॉक बाद होणं। क्विंटन डिकॉक बाद होण्याच्या आधीच्या चेंडूवरती त्यांनी बाउंड्री मारली होती। बुमरानी रोहित शर्माला सांगून तो फिल्डर मागं सरकवला, कुलदीप यादवच्या हातात तिथंच झेल पकडला गेला। हा झाला पहिल्या नाट्यमय कलाटणीचा भाग। दुसरा नाट्यमय कलाटणीचा भाग हा बुमराच्या ओव्हरचा होता, त्यांनी 2 रन दिल्या आणि त्याच्याबरोबर जेन्सनची विकेट काढली। तिसरा नाट्यमय कलाटणीचा भाग म्हणजे अशक्य होता। शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा हव्या असताना मिलर बॅटिंग करत होता, हार्दिक पंड्या बॉलिंगला आला। पहिल्या बॉलवरती मिलरनी 6 रच मारली होती। सूर्यकुमार यादवनी तो झेल हवेत पकडला, योग्य वेळी प्रसंगावधान ठेवून बाहेर टाकला, परत आत आला आणि त्यांनी झेल पकडून दाखवला। लोकांना वेळ लागलं, त्याच्यावरती हार्दिक पंड्या थांबला नाही, त्यांनी पुढची पण एक विकेट काढली
आणि भारताचा अजरामर विजय साकार झालेला आहे। हा विजय अजून गोड आहे। 2007 सालचा असाच अटीतटीचा सामना झाला होता, ज्याच्यामध्ये अंतिम ओव्हरमध्ये भारतीय संघाला विजय मिळाला होता। तसाच विजय आज मिळालेला आहे। माझं मन गुलाबी झालं आहे। हा टी शर्ट पांढरा आहे, माझ्या मनातला गुलाबीपणा टी शर्टवरती उतरला आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तेव्हा मित्रांनो, मैत्रिणींनो, परत तुम्हाला एक डिटेल बातमी देईन, पण हा रिपोर्ट आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आनंद वेगळा आहे म्हणून मी हा प्रयत्न केला। तुमचं मत काय, तुम्ही कसं सेलिब्रेट केलं मला कळवा, तुमच्या याची वाट आहे। आता तरी माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला राहू नका। चला चला चला, एकत्र आनंद साजरा करूया। बाय बाय।